हरकत मिशन सिलेक्शन अकॅडमीवरती आपलं मी सरचे स्वागत करतो। मित्रांनो, म्हाडाची एक्झाम झाली होती 2022ला। त्यामध्ये TCS पॅटर्ननुसार जे काही प्रश्न पडले होते ते मी आज तुमच्या पुढे 13 प्रश्न घेणार आहे। तेवढंच जरी केलं तरी आता सध्या जी चालू आहे करंटला जी तलाठी भरती त्यामध्ये बेन आकृतीवर म्हणजे तर्क व अनुमान यावर एक प्रश्न पडतोय, एक किंवा दोन प्रश्न पडत आहेत। ते प्रश्न तुमचे नक्कीच चुकणार नाहीत, कारण ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा पॅटर्न नाहीच मित्रांनो। ह्याच पॅटर्ननुसार तुम्हाला प्रश्न पडेल। तर चला आता मी सुरुवात करतो। पहा मित्रांनो, विधाने इथं आहेत की काही फळे फुले आहेत, सर्व फुले सुगंधी आहेत। पहा, म्हाडा एक्झाम 2022ला TCSनं काढलेला हा प्रश्न होता। TCSनं ही एक्झाम घेतली होती, कंडक्ट केली होती। आता तलाठी भरतीसुद्धा TCS पॅटर्ननुसारच होत आहे, TCSच कंडक्ट करत आहे। तर ह्याच्या व्यतिरिक्त मित्रांनो आज जे 13 प्रश्न घेणार आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलाच प्रश्न असा शिल्लक राहणार नाही। एवढं जरी तुम्ही प्रॅक्टिस केली, एवढा जरी सराव केला तरी तुमचा प्रश्न चुकणार नाही। चला तर मग आता पाहू, काही फळे फुले आहेत। पहा, इथं काही फुले फळे आहेत। आपल्या डायग्राम आपण शिकलो, याच्या अगोदर पण आपलं लेक्चर झालं होतं, त्यानुसार आपण डायग्राम काढायला सुरुवात करू। जरा काही फळे फुले आहेत। काही म्हटलं की पहा, इथं पहा ही फळेची आकृती इथं देतो मी फळे, त्यामध्ये म्हटले काही फळे फुले आहेत। तर काही म्हटलं की ह्या पद्धतीचीच आकृती येणार, इथं देऊ आपण नाव फुले। दिसतंय मित्रांनो, इथं दिलं नाव फुले। त्याच्यानंतर काय म्हटलं, हे काही भाग जो आहे फळांचा तो फुलांमध्ये गेलाय आणि फुलांचा पण काही भाग फळांमध्ये इथं गेलेला आहे मित्रांनो, इथं लक्षात घ्या। त्याच्यानंतर म्हणले सर्व फुले सुगंधी आहेत। आता पहा, सर्व फुले काय आहेत? सुगंधी आहेत। सर्व ज्याला शब्द लागतो तो आतमध्ये जातो, म्हणजे सर्व फुले, फुले आतमध्ये जाईल आणि त्याच्यावरती येईल सुगंधी। चला तर मग मी कट टू कट अशी आकृती इथून काढून घेतो। या पद्धतीची आकृती काढली म्हणजे सर्व फुले सुद्धा काय आहेत तर सुगंधी आहेत। हे पहा, इथं नाव देतो मी सुगंधी। चला, दिसते सर्वांना? ह्या पद्धतीने आता ही आकृती तयार झालेली आहे मित्रांनो। आता आपल्याला निष्कर्ष काय विचारलेत पहा, कोणतेही फूल फळ नाही। पहा बरं, कोणतेही फूल फळ नाही का? अरे तुम्ही एकदा म्हणताय इथं काही फळे फुले आहेत, म्हणजेच काही फुले फळे सुद्धा आहेत ना। तर मग कसं काय असं शक्य आहे? कोणतेही फूल फळ नाही। इथं पहा, फुलाचा जो भाग आहे तो एवढा भाग या फुलाचा कशामध्ये गेलाय? फळांमध्ये गेलाय की नाही? म्हणजेच हे निष्कर्ष चुकीचं आहे। त्याच्यानंतर पहा, काही फुले सुगंधी आहेत। आता मला सांगा, काही फुले सुगंधी आहेत। आता आपलं वाक्यच होतं की बाबा इथं म्हटलं होतं की सर्व फुले सुगंधी आहेत, तर मग काही फुले सुगंधी आहेत का? तर मित्रांनो, TCSला अपेक्षित आहे की अरे बाबा, जर समजा एवढीच्या एवढी अख्खी फुले सुगंधी आहेत, तर या सुगंधीची काही फुलं सुद्धा सुगंधी आहेतच ना। आता मला सांगा, एवढा भाग जर फुलांचा सुगंधी आहे आणि मी जर इतकंच फुलं काढून तुम्हाला दिले तर ते सुगंधी राहणार नाहीत का? काही भागच, इतकाच भाग जर मी तुम्हाला काढून दिले त्यातले, तर त्याचा सुगंध येणार नाही का? येईल ना। अरे बाबा, सगळे फुलं सुगंधी आहेत, तर त्यातले काही भाग बी जर मी दिला, समजा याच्यामध्ये 100 फुलं आहेत, 100 मधलं एकही फुल जर काढून दिलं तरी ते सुगंधी राहणारच आहे ना, कारण की सगळे फुलं सुगंधी आहेत। मग त्यातला काही भाग सुद्धा सुगंधी राहणारच आहे। अरे त्याचा 1 भाग, 2 भाग, 3 भाग, 4 भाग, असा 100% भाग सुगंधीच आहे ना। तर इथं तेच विचारलंय की काही फुले सुगंधी आहेत। हो, काही फुले सुगंधी आहेत, त्याचे सगळे फुलं सुद्धा सुगंधी आहेत। आणि काही म्हणलं तरी ते बरोबर आहे मित्रांनो, म्हणजे एवढा फुलांचा भाग जो आहे तो या सुगंधीमध्ये गेलेला आहे, या सुगंधीमध्ये गेलेला आहे। तर त्याचा काही भाग सुद्धा सुगंधी आहे, त्याचा इतका भाग सुद्धा सुगंधी आहे, त्याचा अर्धा भाग सुद्धा सुगंधी आहे आणि त्याचा पूर्ण भाग सुद्धा फुलांचा सुगंधी आहे। म्हणजेच काही फुले सुगंधी आहेत, हे निष्कर्ष बरोबर आहे मित्रांनो। इथं आपण चूक करतो। आपल्याला काय वाटते? सर्व फुले सुगंधी आहेत, मग इथं तर म्हटले काही फुले सुगंधी आहेत, मग याला आपण चूक करतो। नाही, तसं करायचं नाही मित्रांनो। इथं लक्षात घ्या, TCSचा पॅटर्न लक्षात घ्या, इथंच आपण चुकतो आणि आपला मार्क हुकतो। इथं लक्षात घ्या, सर्व फुले सुगंधी आहेत ना, तर त्याचे काही सुद्धा फुलं हे सुगंधी असणारच मित्रांनो। म्हणजेच काही फुले सुगंधी आहेत, हा निष्कर्ष बरोबर म्हणायचा, बरोबर म्हणायचा। आता पहा, हा चुकीचा होता, इथं दिलं होतं, आणि हा बरोबर आहे। तर आता पहा, आपल्याला पर्याय काय दिले होते? निष्कर्ष 2 अनुसरण करतो, बरोबर आहे, निष्कर्ष 2च अनुसरण करतो।
म्हणजेच आपला पर्याय आहे 1. काही स्लॅब्स क्यूब्स आहेत. पहा आता आपण आकृती काढून घेऊया. पहा इथं मी काढतो. हा स्लॅब्स, हा स्लॅब्स काय म्हटले, काही स्लॅब्स क्यूब्स आहेत. तर काही म्हटलं की ह्या पद्धतीची आकृती येणार मित्रांनो. हे काय आहेत, क्यूब्स आहेत. इथे लिहितो मी क्यूब्स. त्यानंतर काय म्हटले पहा, सर्व स्लॅब्स ब्लॉक्स आहेत. आता हे जे सर्वच्या सर्व स्लॅब्स आहेत ते काय ब्लॉक्स आहेत. सर्व तो आतमध्ये राहणार भाग आणि ब्लॉक्स वर जाणार. तर सर्व स्लॅब्स काय ब्लॉक्स आहेत. तर मी हे ह्या पद्धतीनं अशी आकृती येणार मित्रांनो. याचा अशी आकृती येणार मित्रांनो. आणि इथे लावू देईल मी ब्लॉक्स, ब्लॉक. चला, ह्या पद्धतीची आकृती झाली इथपर्यंत. त्याच्यानंतर काय म्हटले पहा, कोणताही ब्लॉक ब्रिक म्हणजेच वीट नाही. ब्रिक म्हणजेच वीट, कोणताही ब्लॉक वीट नाही. आता हा ब्लॉकचा एवढा भाग आहे आणि त्यानं म्हटले कोणताही ब्लॉक ब्रिक किंवा वीट नाही. आता वीट नाही तर हे पण नाही म्हणलं त्यानं की काही क्यूब वीट आहेत. म्हणजे या क्यूबच्या आतमध्ये सुद्धा आपण जबरदस्ती ती आकृती काढू शकत नाही. कारण इथं जे म्हटले त्या पद्धतीनेच काढायचे. कोणताही ब्लॉक ब्रिक नाही म्हणजे वीट नाही. मग या ब्लॉकला सोडून कुठेही ती आकृती काढा. चला इथं घेतो मी, इथं घेतो. हे काय ब्रिक, ब्रिक म्हणजेच वीट. या पद्धतीनं 1, 2, 3 विधानावरून ह्या पद्धतीची डायग्राम आपण काढलेली आहे. म्हणजे कोणताही ब्लॉक ब्रिक म्हणजे वीट नाही. चला विटेचं इथं काढून टाकलं मी. त्याच्यानंतर पहा आता निष्कर्ष काय म्हणतो ते. कोणताही स्लॅब वीट नाही म्हणजेच ब्रिक नाही. आता मला सांगा, कोणताही स्लॅब ब्रिक किंवा वीट नाही. त्यांना अगोदरच सांगितलं होतं की आपल्याला की कोणताही ब्लॉक ब्रिक किंवा वीट नाही. आणि आता इथे विचारलं आहे आपल्याला कोणताही स्लॅब ब्रिक किंवा वीट नाही. साहजिक गोष्ट आहे, जर कोणताही ब्लॉक जर ब्रिक किंवा वीट नाही आहे, कोणताही ब्लॉक वीट नाही आहे, तर मला सांगा स्लॅब तर ब्लॉकचाच भाग आहे. मग स्लॅबसुद्धा राहणार नाही ते. कारण कोणतीही वीट ही ब्लॉक नाही आहे, तर स्लॅब त्याचाच भाग आहे ना ब्लॉकचा. मग स्लॅब कसं काय राहील. तर इथं काय म्हटलं आहे निष्कर्षामध्ये, कोणताही स्लॅब वीट नाही. तर हे निष्कर्ष बरोबर आहे मित्रांनो. जर तो ब्लॉक नाही आहे तर मग स्लॅबसुद्धा राहणार नाही. जर तो स्लॅब राहिला असता तर हा ब्लॉक त्याला धरून हाणला असतं ना या ब्लॉकनं. कारण ब्लॉक सर्व स्लॅब्स हे ब्लॉक आहेत. कारण सर्व स्लॅब्स हे ब्लॉक आहेत. आणि जर वीट ब्लॉक नाहीच आहे, ब्लॉकचा कोणताच भाग वीट नाही आहे, तर स्लॅबचा कसं काय राहील. आणि त्यांनी तेच म्हणलं की कोणताही स्लॅब ब्रिक किंवा वीट नाही आहे. तर हे निष्कर्ष बरोबर आहे मित्रांनो. त्याच्यानंतर दुसरा निष्कर्ष पहा, किमान काही क्यूब्स ब्लॉक आहेत. काही क्यूब्समध्ये ब्लॉक आहेत. साहजिक गोष्ट आहे बा, क्यूबचा हा इथून इतका भाग, हा इथून इतका भाग, हा इथून इतका भाग क्यूबचा या ब्लॉकमध्ये गेलेला आहे की नाही मित्रांनो. पहा बरं. म्हणजेच याचा अर्थ आहे किमान काही क्यूब्स ब्लॉक आहेत. तर आहेत, बरोबर आहे ना. कारण क्यूबचा भाग ब्लॉकमध्ये एवढा इथून, आता हे ब्लॉकचं सर्कल एवढं आहे, तर या ब्लॉकच्या सर्कलमध्ये एवढा भाग क्यूबचा गेलेला आहे का नाही. तर मग किमान काही क्यूब्स ब्लॉक आहेत. हे निष्कर्ष बरोबर आहे मित्रांनो. याचाच अर्थ आपला 1 आणि 2 दोन्ही निष्कर्ष बरोबर आहेत. असा ऑप्शन कुठं सापडतो आपल्याला बघा, 1 व 2 अनुसरण करतात. हा पहिलाच ऑप्शन आहे मित्रांनो. इथे पहा मित्रांनो, म्हाडा एक्झाम 2022ला TCSनं विचारलेला प्रश्न होता की सर्व डोअर्स फ्लोअर्स आहेत. चला आपण आता आकृती काढून घ्या. सर्व डोअर्स म्हणजे की सर्व ज्याला शब्द लागला आहे तो डोअर्सचा फक्त डी घेऊ आपण शॉर्टकटमध्ये. डोअर्स, डीचा अर्थ आहे डोअर्स. डोअर्स फ्लोअर्स आहेत. चला, सर्व डोअर्स काय आहेत तर हे फ्लोअर्स आहेत. फ्लोअर्स म्हणजे F घेतो मी फ्लोअर्सचा. त्याच्यानंतर काय म्हटले, काही फ्लोअर्स टाईल्स आहेत. आता हा जो फ्लोअर्सचा एवढा भाग आहे त्याच्यामधला काही भाग, चला काही भाग असा घेऊ, तो काय आहे टाईल्स आहे. म्हणजे टी घेऊ आपण इथं टाईल्स. म्हणजे त्याचा अर्थ होतो काही फ्लोअर्स टाईल्स आहेत. त्याच्यानंतर पहा सर्व टाईल्स पेंट्स आहेत. आता ह्या ज्या सर्व टाईल्स आहेत त्या काय पेंट्स आहेत. मग आता ज्याला सर्व शब्द लागलाय, सर्व टाईल्सला लागलाय, तो टाईल्स आतमध्ये जाईल आणि पेंट्स जो आहे तो वर येईल. म्हणजे सर्व टाईल्स पेंट्स आहेत म्हटलं की ही आकृती याच्या वरतून अशी
अशी येणार मित्रांनो पेंट्सची. इथं पेंट्सला मी पी नाव देतो, पेंट्स. पहा मित्रांनो या पद्धतीनं. आता त्याच्यानंतर पहा काही पेंट्स स्टोन्स आहेत. आता हे जे पेंट्स आहेत, हा पेंट्सचा एवढा भाग आहे, त्याच्यामधले काही काय स्टोन्स आहेत. चला काही भाग घेतो या पेंट्सचा. काही पेंट्स काय आहेत स्टोन्स. स्टोन्ससाठी मी यस नाव देतो. आता पहा मित्रांनो ही अशी आकृती तयार झालेली आहे. सर्व डोअर्स फ्लोअर्स आहेत. पहा हे सर्वच्या सर्व भाग फ्लोअर्समध्ये आहे, म्हणजे फ्लोअर्स आहेत. त्याच्यानंतर काही फ्लोअर्स टाईल्स आहेत, म्हणजे हे फ्लोअर्सचा एवढा मोठा भाग होता, त्यातला काही भाग म्हणजेच याच्यातला एवढा असा भाग, हा एवढा भाग काय आहेत टाईल्स आहेत. साहजिक गोष्ट आहे मित्रांनो, टाईल्सचा भाग याच्यामध्ये गेला आहे तर पेंट्सचा सुद्धा इतका भाग याच्यामध्ये इतका भाग पेंट्सचा सुद्धा आहे, म्हणजे पेंट्ससुद्धा काही फ्लॉवर्स आहेत. त्यानंतर पहा मित्रांनो इथे सर्व टाईल्स पेंट्स आहेत. हे जे सर्वचे सर्व टाईल्स आहेत त्या पेंट्सच्या आतमध्ये घेतले आपण आणि त्याला पी नाव दिलं, पेंट्स आहेत. आणि त्याच्यानंतर म्हटले काही पेंट्स स्टोन्स आहेत, तर काही ह्या पेंट्सचा जो एवढा मोठा भाग होता त्याच्यापैकी एवढा जो भाग आहे तो काय आहे स्टोन्स आहे. हा स्टोनचा भाग आहे. याचाच अर्थ लक्षात घ्या मित्रांनो. आता इथं काही स्टोन्ससुद्धा पेंट्स आहेत आणि काही पेंट्ससुद्धा स्टोन्स आहेत. चला तर मग आता आपण निष्कर्ष पाहूया की. चला काय म्हटलं बघा, काही फ्लोअर्स पेंट्स आहेत. आता आपण चेक करू काही फ्लोअर्स पेंट्स आहेत का. हा फ्लोअर्सचा एवढा मोठा भाग दिसतो, या फ्लोअर्सचा पेंट्समध्ये गेलेला आहे का. तर साहजिक गोष्ट आहे मित्रांनो, पेंट्सचा काही भाग फ्लोअर्समध्ये आहे, हे लक्षात घ्या. हे पहा इथून इतका भाग, हा इथून इतका भाग पेंट्सचा दिसतोय फ्लोअर्समध्ये आहे, म्हणजेच काही फ्लोअर्स पेंट्स आहेत. हे निष्कर्ष बरोबर आहे मित्रांनो. त्याच्यानंतर दुसरं पाहू आपण निष्कर्ष. काही डोअर्स टाईल्स आहेत. आता मला सांगा डोअर्स इथं आहे दिसतंय, हे डोअर्स आहे आणि टाईल्सचा भाग इथून इतका आहे, म्हणजेच हे इकडं वाढवू शकतो आपण किंवा हे डोअर्स इथे येऊ शकतात. परंतु निश्चित आहे का इथं ह्या डोअर्सचा आणि ह्या टाईल्सचा जो संबंध आहे हे भाऊ आहेत का शत्रू आहेत, म्हणजे एकमेकापासून अलग आहेत का एकमेकामधलेच आहेत ते, म्हणजेच भाऊ आहेत, भाऊ किंवा शत्रू आहेत, म्हणजे एकमेकापासून वेगळेच आहेत. हे निश्चित आहे का नाही मित्रांनो, हे निश्चित नाही आहे. हे काय आहे अनिश्चित आहे. काय आहे हे अनिश्चित आहे, म्हणजे हे परफेक्ट नाही आहे. म्हणजे आपण सांगू शकत नाही की जे डोअर्स आहेत त्यातला काही भाग टाईल्सचा आहे किंवा जे टाईल्स आहेत ते काही डोअर्स आहेत, असं आपण परफेक्ट सांगू शकत नाही आपल्या आकृतीनुसार. म्हणून हे अनिश्चित आहे. म्हणजेच काही डोअर्स हे टाईल्स आहेत हे शक्य आहे, कारण डोअर्सचा भाग आपण इकडे काढू शकलो असतो, इथेही काढू शकलो असतो, आपोआप काय सर्व डोअर्स फ्लोअर्स झाले असते, इथे डोअर्सचा भाग काढू शकलो असतो. परंतु निश्चित असं आहे का, विधानामध्ये तसं दिलेलं आहे का, निश्चित आपण सांगू शकत नाही की डोअर्स जे आहेत काही डोअर्स हे टाईल्स आहेत, आपण निश्चित सांगू शकत नाही. म्हणजे हे निष्कर्ष आपला अनिश्चित आहे. जर समजा इथं जर वाक्य असतं की काही डोअर्स टाईल्स असण्याची शक्यता आहे तर ते निष्कर्ष बरोबर असतं मित्रांनो. इथं लक्षात घ्या, कारण की शक्यता आहे परंतु निश्चित आता सांगू शकत नाही आपण की काही डोअर्स टाईल्स आहेत म्हणून, काही डोअर्स टाईल्स आहेत म्हणून ते अनिश्चित आहे. आणि जे अनिश्चित असते निष्कर्ष त्याला सरळ सरळ चूक करायचं मित्रांनो, कारण इथं निश्चित आपण सांगू शकत नाही की काही डोअर्स टाईल्स आहेत म्हणून. म्हणजेच आपला निष्कर्ष एकच योग्य आहे. आणि पहा पहिला पर्याय केवळ एक अनुसरण करतो, तर हो खरंच एकच अनुसरण करतो. पहा मित्रांनो, महाराज एक्झाम 2022ला TCSनं विचारलेला प्रश्न होता यावरच. सर्व पॅन्स कॅप्स आहेत. पहा सर्व पॅन्स कॅप्स आहेत. पॅन्स मीन्स ते पॅन्स ते नसते का पॅन, त्याच्यावर आमलेट वगैरे काही करतो आपण ते भांडं, ते पॅन्स काय आहेत कॅप्स आहेत म्हणते. चला आपण आकृती काढून घेऊया. सर्व पॅन्स, चला हे पॅन्सची ही तपा, हे पॅन्स काढून घेतो मी. हे पॅन्स काय आहेत, सर्व पॅन्स कॅप्स आहेत. ह्याच्यावरती येईल ते कॅप्स, म्हणजेच ज्याला सर्व शब्द लागला तो आतमध्ये जाईल, सर्व पॅन्स आतमध्ये जाईल आणि कॅप्स वरती येईल कॅप्स. याला नाव देतो मी कॅप्स. त्यानंतर काय म्हटले पहा, कोणतीही कॅप कॅन नाही, म्हणजे कोणतीही कॅप याचाच अर्थ कोणताही पॅन, म्हणजे कॅपच्या आतमध्येच पॅन आला, म्हणजे पॅनचा किंवा कॅपचा कुठला संबंध राहणार नाही कोणाशी, कॅनशी. म्हणजेच कोणतीही कॅप कॅन नाही, म्हणजे एवढं सर्कल सोडून कॅन काढावं लागेल आपल्याला. चला तर मग आपण कॅन कुठं काढू, चला इथं काढतो. ही झाली कॅन. काय झाली कॅन.
म्हणजेच या कॅपच्या एवढ्या मोठ्या सर्कलचा त्यामध्ये पॅन्स सुद्धा आले, ह्याचा आणि कॅनचा म्हणजे या दोघांचा कुठलाही संबंध नाही भाऊ, डायरेक्ट हे शत्रू आहेत, हे कन्फर्म आहे, कन्फर्म हे शत्रू आहेत. म्हणजे कॅपचा आणि कॅनचा किंवा या पॅन्सचा आणि कॅनचा इथं संबंध येणार नाही, कारण की कोणतीही कॅप कॅन नाही, म्हणजे कोणत्याही कॅपमधलं एवढं सर्कल सोडून कॅन वेगळंच आहे, हे स्पष्ट आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पहा सर्व कॅन्स ऑटोज आहेत. आता हे सर्वच्या सर्व कॅन काय आहेत, ऑटोज आहेत. सर्व शब्द कॅनला लागला तो आत जाईल आणि ऑटोज जो शब्द आहे तो वर येईल. हे याला असं गोल करून घ्या आणि इथं लिहा ऑटोज. अशा पद्धतीने मित्रांनो ही आपली आकृती तयार झालेली आहे. याच्यातून स्पष्ट होते की कॅपचा आणि पॅन्सचा या कॅनशी आणि या ऑटोशी काही संबंध नाही. तर स्पष्ट या वाक्यातूनच होते की कोणतीही कॅप कॅन नाही, म्हणजे कॅपचं सर्कल वेगळं आहे कॅनचं, आणि मग सगळ्या कॅन ऑटोज आहेत तर ऑटोजचं हे एकमेकापासून वेगळे आहेत. इथं स्पष्ट आहे, इथं कोणतीही अनिश्चितता नाही आहे. इथं निश्चित ठामपणे आपण सांगू शकतो की कॅप्स आणि कॅनचा काहीच इथं संबंध नाही, ते शत्रू आहेत, ते भाऊ नाहीच आणि कधी होणार पण नाही. आणि त्याचबरोबर सगळे कॅन जर ऑटोज असतील तर सगळे ऑटोजसुद्धा याच्यापासून वेगळेच राहणार मित्रांनो. त्याच्यामुळं आता लक्षात ठेवा, इथं निष्कर्ष घ्या. काय म्हणते, काही ऑटोज कॅन्स आहेत. मला सांगा काही ऑटोज कॅन्स आहेत का नाही? साहजिक गोष्ट आहे मित्रांनो, ऑटोचा एवढ्या भागापैकी हा फक्त एवढासा भाग कॅनचा आहे, म्हणजेच ऑटोचाच भाग आहे ना हा, म्हणजेच काही ऑटोज कॅन आहेत. हा निष्कर्ष आपला बरोबर आहे मित्रांनो, स्पष्ट दिसतंय. त्याच्यानंतर काय म्हणते, कोणतेही कॅन ही पॅन नाही, बरोबर. तर साहजिक गोष्ट आहे मित्रांनो, इथं स्पष्ट होतं की कोणतीही कॅप कॅन नाही, तर साहजिक गोष्ट आहे पॅन सुद्धा कॅप्सचाच एक भाग आहे ना, मग कॅपचा छोटा भाऊ आहे ना, मग त्याचा कसा संबंध राहील कॅनशी? वेगवेगळे आहेत ते. हे स्पष्ट आहे की कॅप्स आणि कॅन हे एकमेकाचे शत्रू आहेत, ते कधीच एकत्र येऊ शकत नाहीत. आणि कॅनसुद्धा या पॅनमध्ये येऊ शकत नाही, पॅनसुद्धा कॅनमध्ये जाऊ शकत नाही, कारण पॅन हा कॅप्सचाच भाग आहे. कारण की सर्व पॅन हे काय आहेत, कॅप्स आहेत, आणि कॅप्स हा कॅनचा शत्रू आहे. तर साहजिक गोष्ट आहे पॅनसुद्धा या कॅनचा शत्रू राहणारच आहे, त्यांचा एकमेकाशी काही संबंध येणार नाही. म्हणजे हे पण निष्कर्ष आपला बरोबर आहे की कोणतीही कॅन ही पॅन नाही, कोणतीही कॅन ही पॅन नाहीच आहे. इथं मी बाउंड्री काढलेली होती त्या दोघांची आणि त्यांच्यामध्ये शत्रुत्व दुश्मनी दाखवलेली होती मित्रांनो. तर हे पण निष्कर्ष बरोबर आहे. तर मग आपलं काय 1 आणि 2 बरोबर आहे. तर इथं कुठं लिहिलेलं आहे पहा बरं, हे बघा 2 नंबरचा ऑप्शन आहे, 1 आणि 2 योग्य, हा ऑप्शन TCS. इथे पहा मित्रांनो, म्हाडा एक्झाम 2022ला TCSनं विचारलेला प्रश्न आहे की सर्व ऑर्किड्स फुले असतात, ऑर्किड्स फुले असतात सर्व म्हटले. चला मी आकृती काढून घेतो. इथं बघा, इथं पहा सर्व म्हणलं की त्याला ऑर्किड्सला शब्द लागला आहे, तो ऑर्किड्स मी इथं लिहून घेतो. ऑर्किड्स हे सर्व ऑर्किड्स काय आहेत, फुले असतात, म्हणजेच फुले आहेत. चला तर मग फुले याच्यावरती जाईल, इथं नाव देतो मी फुले. त्याच्यानंतर काय म्हटले पहा, सर्व ऑर्किड्स सुंदर असतात. अरे बापरे, पुन्हा आता हे सर्व ऑर्किड्स म्हणे काय असतात, सुंदर असतात. मग आता काय जुगाड काहीतरी लावावंच लागेल आपल्याला, जुगाड लावल्याशिवाय तर जमणार नाही. त्या सुंदरच्या आतमध्ये ऑर्किड्स आलंच पाहिजे, कारण काय म्हटले की सर्व ऑर्किड्स सुंदर असतात. तर आता सर्व ऑर्किड्स सुंदर असतात म्हटल्यावर मग आपण एक जुगाड लावू. काय करू पहा, चला मग मी इथून असं घेऊन असं घेतो, या पद्धतीने घेतो, याला इथं नाव देतो सुंदर. आलं का पहा बरं, सर्व ऑर्किड सुंदर असतात. या सुंदरचं हे गोल आहे, दिसतंय कसंही काढा ना, कुठं डिझाईन काढायची आपल्याला मित्रांनो, आपल्याला आकृती समजली पाहिजे त्या पद्धतीनं काढायची. आता पहा, सर्व ऑर्किड सुंदर असतात. आलं का नाही पहा बरं. आता सर्व ऑर्किड सुंदर असतात म्हणजे सुंदरच्या आतमध्ये ऑर्किड्सचं जे सर्कल आहे ते ऑर्किडचं सर्कल सुंदरच्या आतमध्ये आलंय का नाही, आलंय, जमलं. सर्व ऑर्किड सुंदर असतात. चला, आपली आकृती या 2 विधानावरून तयार झालेली आहे मित्रांनो, ह्या पद्धतीचे. आता इथं लक्षात ठेवा की सुंदरचा काही ना काही भाग फुलामध्ये सुद्धा गेलेला आहे, म्हणजेच काही फुलं सुद्धा सुंदर आहेत. म्हणजे इथून इतका पहा, इथून लक्षात ठेवा, इथून इतका भाग सुंदरचा गेलाय की नाही फुलामध्ये, कारण की सर्व ऑर्किड सुंदर आहेत.
आणि ऑर्किड्सचा तर पूर्णच्या पूर्णच भाग सुंदरमध्ये गेला आहे. म्हणजे काही फुलंसुद्धा इथं सुंदर आहेत आणि सर्व ऑर्किड्स तर सुंदर आहेतच, ते विधानामध्येच आहे की सर्व ऑर्किड्स सुंदर असतात आणि ते आलंय सुंदरच्या आतमध्ये ते सर्कल ऑर्किडचं. इथं लक्षात घ्या मित्रांनो. आणि फुलांचा काही भाग सुंदरमध्ये गेलेला आहे मित्रांनो, ते मी आताच तुम्हाला दाखवलेलं आहे. चला आता आपण निष्कर्ष पाहूया. काही फुले सुंदर असतात. मला सांगा, काही फुलांचा भाग सुंदरमध्ये गेलाय का नाही? तर स्पष्ट आहे मित्रांनो, हा जो इतका फुलांचा भाग आहे त्याच्यामधला हा इथून इतका भाग जो आहे हा भाग फुलांचाच आहे की नाही? हा भाग फुलांचा आहे की नाही? म्हणजे सुंदरच्या या सर्कलमध्ये, सुंदरचं हे इथून इतकं मोठं सर्कल आहे, त्याच्या आतमध्ये फुलांचा काही भाग गेलेला आहे की नाही? तर गेला आहे. तर म्हणजेच काही फुले सुंदर असतात. हा निष्कर्ष आपला योग्य आहे मित्रांनो, हा निष्कर्ष बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं निष्कर्ष पहा, सर्व सुंदर गोष्टी फुले असतात. चला गोष्टीला सोडून द्या, तसं त्यानं शब्द वापरला आहे. सर्व सुंदर गोष्टी फुले असतात म्हणजे सर्व सुंदर फुले असतात. म्हणजे सगळेच्या सगळे सुंदर जे आहेत ते फुले आहेत का? आपलं काय नियम आहे, ज्याला सर्व शब्द लागला तो सुंदर आतमध्ये आणि त्याच्यावरती ते फुलाचा भाग आला पाहिजे, तेव्हा ते झालं असतं. परंतु सगळे जे सुंदर आहेत त्या गोष्टी फुले असतात म्हटले, तर सर्वच्या सर्व सुंदर हे फुलं नाही आहेत मित्रांनो. कारण सुंदरचा काही भाग असा बाहेर पण गेलेला दिसतोय आपल्याला आणि काही अर्धा भाग जो आहे तो फुलांमध्ये आलेला दिसतोय. म्हणजेच इथं काय विचारले आपल्याला की सर्व सुंदर गोष्टी फुले असतात? तर नाही मित्रांनो, सर्व सुंदर गोष्टी फुले नाही आहेत. तर काही सुंदरचा अर्धा भाग फुलांमध्ये आलेला आहे, सर्वच्या सर्व भाग सुंदरचा फुलामध्ये आलेला नाही आहे. म्हणजे सर्व सुंदर फुले असतात. हा निष्कर्ष आपला चुकीचा आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपलं फक्त पहिलाच निष्कर्ष बरोबर आहे. आणि इथं पहा, केवळ निष्कर्ष एक पालन करतो हा पर्याय आपला योग्य आहे मित्रांनो. माडा एक्झाम 2022 TCSने काढलेला प्रश्न होता की विधाने होते काही फिल्म या सिनेमे आहेत. चला तर आपण आकृती काढून घेऊया. काही फिल्म या सिनेमे आहेत. काहीची आकृती कशी काढतो आपण, ह्या पद्धतीने काढून घ्या आकृती. हे पहा, हे फिल्म आहे. काही फिल्म यातले काय सिनेमे आहेत. काही म्हटलं की याचा काही भागच दाखवा. इथं नाव द्या सिनेमे, म्हणजे सिनेमा. त्याच्यानंतर काय म्हटले, सर्व सिनेमे थिएटर्स आहेत. आणि हे सर्वचे सर्व सिनेमे काय आहेत, थिएटर्स आहेत. सर्व शब्द सिनेमेला लागले तेव्हा आत जाईल, म्हणजेच वरती हा थिएटर येईल. हा इथं नाव द्या थिएटर. अशा पद्धतीने आपली डायग्राम तयार झालेली आहे मित्रांनो या दोन विधानावरून. आता पहा, काही फिल्म या सिनेमे आहेत. पहा, काही फिल्म, हा फिल्म जो आहे त्याच्यामधला काही भाग म्हणजे इतकाच भाग काय आहे, सिनेमा आहेत. याचाच अर्थ आहे काही सिनेम्याचा भागसुद्धा फिल्ममध्ये गेलेला आहे. या सिनेम्याचा काही भाग, इतका भाग हा फिल्ममध्ये पण गेलेला आहे. त्याचबरोबर फिल्ममध्ये थिएटरचा सुद्धा भाग गेलेला आहे. पहा, थिएटर, आपोआप ते थिएटरचा भाग त्या फिल्ममध्ये जाणारच मित्रांनो. हा इतका भाग थिएटरचा, इतका भाग सुद्धा फिल्ममध्ये गेलेला आहे. आणि त्याचबरोबर फिल्मचा सुद्धा काही भाग हा थिएटरमध्ये सुद्धा इतका भाग गेलेला आहे मित्रांनो. इथं लक्षात घ्या. आता पहा, निष्कर्ष पाहू आपण. काही फिल्म थिएटर्स आहेत. पहा, काही फिल्म थिएटर्स आहेत. मी आताच सांगितलं तुम्हाला की फिल्मचा सुद्धा भाग थिएटरमध्ये गेलेला आहे. हा फिल्मचा एवढा भाग या एवढ्या मोठ्या थिएटरच्या याच्यामध्ये गेलेला आहे मित्रांनो. म्हणजेच काही फिल्म थिएटर्स आहेत. हा निष्कर्ष आपला बरोबर आहे. त्यानंतर पहा, दुसरा निष्कर्ष, कोणताही सिनेमा फिल्म नाही. अरे असं कसं, कोणताही सिनेमा? आता मला सांगा, सिनेमाचा भाग फिल्ममध्ये जाणारच आहे ना, गेलेलाच आहे ना. आता हा सिनेमाचा एवढा भाग आहे, या एवढ्या भागापैकी एवढा भाग जो आहे तो सिनेमाचा आहेच ना. मग यानं काय म्हटले, कोणताही सिनेमा फिल्म नाही. चल कट, चूक. हा निष्कर्ष चूक. आता आपला एकच निष्कर्ष बरोबर आहे मित्रांनो, म्हणजे आपला एकच बरोबर आहे. त्यामध्ये इथं पहा, पर्याय केवळ 2 बरोबर आहे, नाही. 1 किंवा 2 यापैकी एकही नाही. 1 आणि 2 बरोबर आहे, नाही. तर आपलं शेवटचं उत्तर आहे मित्रांनो,
आपला एक निष्कर्ष बरोबर आहे. आणि बऱ्याच वेळेला आपण परीक्षेमध्ये चूक काय करतो, एक बरोबर आहे ना डायरेक्ट एकला गोल करून टाकतो. तसं करायचं नाही मित्रांनो. नेमकं एकचं उत्तर कुठे आहे ते शोधायचं. हे 4 नंबरवर केवळ एक बरोबर आहे असं उत्तर आहे, म्हणून या 4ला आपण राईट करायचं. इथे पहा मित्रांनो, काही के हे सी आहे. मला एक्झाम 2022 टीसीएसने विचारलेलेच प्रश्न घेतो मी आतापर्यंतचे की काही के हे सी आहे. चला तर मी इथं आकृती काढतो. आता इथं लक्षात घ्या, इथं मी के ची आकृती काढतो. हे के, त्याच्यापैकी काही के हे काय आहेत तर सी आहेत म्हणतोय. चला मग काहीच केला मी इथे एक आकृती काढतो आणि याच्यामध्ये लिहितो सी. म्हणजे इतकेच के काय आहे हे सी आहे. त्याच्यानंतर काय म्हटले का, काही जे हे सी आहे म्हणजे सी मधला काही भाग जेचा आहे, म्हणजे काही जे हे सी आहे. मग आता ते जे मी ह्या पद्धतीने काढू शकतो बरं काही इथं पण, म्हणजे काही भाग केचा पण येऊ शकतो, परंतु आता शुअर आपल्याला असं काहीच नाहीये विधानामध्ये. त्याच्यामुळं सीचा भाग काही घ्या, असा काही सीचा भाग घ्या आणि त्यानं काय म्हटलंय की काही जे हे सी आहे म्हणजे इथं जे नाव द्या. त्याच्यानंतर म्हणजे त्याचा अर्थ होतो सीचा हा एवढाच भाग काय आहे जे आहे. जसा सीचा एवढा भाग जे आहे तसा जेचा एवढा भाग सी आहे. हे लक्षात घ्या मित्रांनो. इथे केचा एवढा भाग जर सी असेल तर सीचा एवढा भाग के आहे, हे लक्षात घ्या. आता पहा, ह्याचा आणि ह्याचा जो संबंध आहे ते भाऊ आहे का शत्रू हे सांगणं मात्र अनिश्चित आहे मित्रांनो. इथं लक्षात घ्या, मी आताच सांगितलं तुम्हाला की ह्या जे ची आकृती मी अशी ही काढली असती तर ती बरोबर असती, म्हणजेच के मध्ये त्याचा संबंध आला असता. असा अर्थ होत नाही की के चा कोणताच भाग जे नाही किंवा जे चा कोणताच भाग के नाही असं होऊ शकत नाही मित्रांनो. कारण मी आता सांगितलं जेची आकृती इकडून अशी काढली असती किंवा अशी वरतूनही काढली असती तर ती बरोबर असती. म्हणजे इथं वेगवेगळे आहेत म्हणजे शत्रू आहेत हे आपण हे निश्चितपणे सांगू शकत नाही, म्हणजे ते अनिश्चित आहे. आणि जिथे कुठं जर आपल्याला निष्कर्ष दिला असेल की काही के हे जे आहेत तर असं आपण स्पष्टपणे म्हणू शकत नाही. आणि असं म्हटलं की काय एकही के हा जे नाही किंवा एकही जे हा के नाही तर असंही आपण स्पष्टपणे म्हणू शकत नाही. त्याला पण आपल्याला निष्कर्षाला चूकच करावं लागेल मित्रांनो, हे इथं लक्षात घ्या. त्यानं जर म्हटलं की काही के हे जे असण्याची शक्यता आहे किंवा काही जे हे के असणे शक्य आहे तेव्हाच त्याला राईट करायचं शक्य आहे, परंतु शुअर आपण निश्चितपणे ते सांगू शकत नाही. या दोघांमधला संबंध मित्रांनो हे लक्षात घ्या तुम्ही इथं. चला आता आपण निष्कर्ष पाहू. आपली आकृती तयार झालेली आहे. काय म्हटले निष्कर्ष, कोणताही जे हा के नाही. आता मी आता तेच सांगितलं की कोणताही जे हा के नाही किंवा कोणताही के हा जे नाही हे आपण निश्चितपणे सांगू शकतो का नाही, अनिश्चित आहे ते. म्हणजे ते भाऊ आहेत का शत्रू आहेत हे आपल्याला आत्ताच सांगता येत नाही मित्रांनो. कारण की जर जे ची आकृती मी अशी काढली असती आणि इथे जे नाव दिलं असतं तर काही सी हे जे आहे ते आपोआप आला असतं, म्हणजेच के मध्ये सुद्धा जे आला असता. म्हणजे काही के हे जे आहे किंवा काही जे हे के आहे असं येऊ शकलं असतं, ही शक्यता आहे. म्हणून आपण स्पष्टपणे या केचा आणि जेचा संबंध सांगू शकत नाही की ते एकमेकापासून वेगळे आहेत, म्हणजे शत्रू आहेत का भाऊ भाऊ आहेत. म्हणून इथे तेच म्हटलंय बा की कोणताही जे हा के नाही असं आपण स्पष्ट म्हणू शकत नाही. जर आपली आकृती अशी असती तर जेचा काही भाग के मध्ये जाऊ शकला असता, म्हणजे असं स्पष्टपणे आपल्याला म्हणता येत नाही की कोणताही जे हा के नाही तो असू शकतो. म्हणून इथं हे अनिश्चित आहे मित्रांनो, सांगणं हे अनिश्चित आहे. इथं परफेक्ट आपण सांगू शकत नाही आणि जे अनिश्चित असते त्याला फुली मारून टाकायची, कट करायचं, कट म्हणायचं. त्याच्यानंतर दुसरा निष्कर्ष पहा, सर्व सी हे जे आहे. मला सांगा सर्वच्या सर्व सी हे जे आहेत का. अरे इथं विधानात दिलं होतं की काही जे हे सी आहेत म्हणजे काहीच भाग सी चा काय आहे जे आहे, म्हणजे हा पण निष्कर्ष इथं स्पष्ट आहे मित्रांनो, हा चुकीचा आहे. आणि आपला पर्याय कोणता आहे मग, कोणताही निष्कर्ष योग्य नाही. हा 1 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे मित्रांनो, इथे लक्षात घ्या. मित्रांनो पहा, माडा एक्झाम 2022 टीसीएसने विचारलेला प्रश्न होता की सर्व यम हे क्यू आहे. चला आकृती काढतो की सर्व यम. चला यम घेतो मी इथं, हे यम घेतलं. हे सर्व यम काय आहे तर हे क्यू आहे. चला याच्यावरती क्यू येईल, हा क्यू. त्याच्यानंतर काय म्हटले बघा, सर्व एन हे क्यू आहे. आता पहा सर्व एन जे आहेत
ते क्यू आहेत, म्हणजे सर्व शब्द एन ला लागलाय म्हणजे ते क्यूच्याच पोटात जाणार. चला मग इथं कुठं तरी आता मला सांगा, सर्व एन हे क्यू आहे, तर एनचा भाग मी इथं पण असं दाखवू शकतो. आपोआप झालं, सर्व एन हे क्यूच्याच पोटात आहे, क्यू आहे, बरोबर आहे की नाही? हे पण योग्य आहे. किंवा मग असा पण दाखवू शकतो, सर्व एन हे क्यू आहेत, म्हणजे याचाच अर्थ होतो काही एम हे एन आहे, काही एन हे एम आहेत, असं होऊ शकते ना. कारण ते सर्व एन हे क्यू आहेत हे दाखवायचे आपल्याला, तर आकृती आपण कुठेही तिला काढू शकतो, म्हणजे फक्त क्यूच्या आतमध्ये ते एन आला पाहिजे. परंतु तसं करायचं नाही मित्रांनो. इथे श्युअरिटी नाही ना की एमचा आणि एनचा संबंध दाखवायची आपल्याला काही श्युअरिटी नाहीये, कारण याच्यामध्ये एम आणि एनचं विधान काहीच नाहीये. म्हणून त्याला थोडंसं सेपरेट दाखवू आपण की सर्व एन हे क्यू आहेत ना, तर सर्व एन इथं दाखवा आणि इथं लिहा एन. याचाच अर्थ होतो सर्व एन सुद्धा क्यू आहेत आणि सर्व एम सुद्धा क्यू आहेत. परंतु आता एम आणि या एन मधला जो संबंध आहे ते भाऊ आहेत का ते शत्रू आहेत इथं सांगता येत नाही मित्रांनो. त्यामुळे ते अनिश्चित आहे, त्यांच्या बाबतीमध्ये सांगणं. इथे ही गोष्ट लक्षात ठेवा. परफेक्ट आपण सांगू शकत नाही काही एम हे एन आहे किंवा काही एन हे एम आहे. म्हणजे एनचा जर भाग इथं आपण घेतला असता तर काही एम सुद्धा एन झाले असते आणि काही एन सुद्धा एम झाले असते, परंतु निश्चित नाही येते, म्हणून याला सेपरेट आपण इथं काढलेला आहे. हा, हे जर असं वाक्य आलं की काही एम हे एन असण्याची शक्यता आहे, तर हो आहे, काही एम हे एन असण्याची शक्यता आहे. कारण जर एनचं सर्कल जर मी इथं काढलं असतं, पहिलं काढलं तसं, तर ते काही एम हे आपोआप एन झाले असते. किंवा काही एन हे एम असण्याची शक्यता आहे, तर हो झालं असतं, ती शक्यता आहे. परंतु निश्चित आता आपण तसं ठरवू शकत नाही. आणि जर वाक्यामध्ये निश्चित या दोघांमधला जर संबंध आला की काही एम हे एन आहे, तर ते अनिश्चित आहे, निश्चित सांगता येत नाही, त्याला रॉंग करा मित्रांनो. आणि जर म्हणलं काही एन हे एम आहे, तरीही त्याला रॉंग करा, निश्चित सांगू शकत नाही. हा TCS चा पॅटर्न आहे मित्रांनो, इथे ही गोष्ट लक्षात ठेवा. चला आता पाहू निष्कर्ष. कोणताही एन हा एम नाही. पहा, मी म्हणलं नाही का या दोघांवरच प्रश्न विचारतील, ते जमलिंग करतील. आणि काय म्हटले की कोणताही एन हा एम नाही. मला सांगा कोणताही एन हा एम नाही, हे पण आपण निश्चितपणे सांगू शकत नाही, म्हणजेच हे आपला निष्कर्ष अनिश्चित आहे, बरोबर आहे की नाही? हा अनिश्चित आहे हा निष्कर्ष, कारण की कोणताही एन हा एम नाही असं म्हणू शकत नाही आपण. कारण मी अगोदर सांगितले यांची आकृती जर मी इथं काढली असती अशी याच्या मधामध्ये, तर आपोआप काही एन हे एम झाले असते मित्रांनो. मग आता सांगा कोणताही एन हा एम नाही, हे अनिश्चित आहे, हे आपल्याला स्पष्टपणे सांगता येत नाही. किंवा ते आहेत एक किंवा नाही आहेत हे पण आपल्याला निश्चित सांगता येत नाही इथं. मग कोणताही एन हा एम नाही, हे अनिश्चित असल्यामुळं या अनिश्चितला चूक करा, ही चूक आहे म्हणा, डायरेक्ट चूक म्हणा. त्याच्यानंतर हा दुसरा निष्कर्ष, कोणताही एम हा क्यू नाही. आता मला सांगा कोणताही एम हा क्यू कसा काय नाही? अरे इथंच होतं ना की सर्व एम हे क्यू आहे. इथं पहा एवढेचे एवढे सगळे एम हे क्यूच्याच पोटात आहेत. मग इथं काय म्हटलंय की कोणताही एम हा क्यू नाही. कसं काय नाही? अरे सगळे एम क्यू आहे. मग हा पण निष्कर्ष चुकीचा आहे मित्रांनो. आणि मला इथं सांगा की आपलं योग्य उत्तर काय राहील? तर आपलं योग्य उत्तर राहील की एकही अनुसरण करत नाही, म्हणजे या निष्कर्षापैकी दोन निष्कर्षापैकी एकही निष्कर्ष अनुकरण करत नाही. या 3 नंबरला गोळा मारा मित्रांनो. हे पहा मित्रांनो, सर्व एम हे सी आहेत म्हटले. आता बघा एम ची आकृती काढतो मी. हे सर्व एम, हे सर्वच्या सर्व एम काय आहेत? तर ते सी आहेत. चला सी वरती सर्व शब्द एम ला लागायला मध्ये जाईल पोटात, हे सी आहे, इथे सी नाव देतो. त्याच्यानंतर काय म्हटले की काही सी हे जे आहेत म्हटले, म्हणजे हा सी चा एवढा मोठा सर्कल आहे, त्यामधला काही सी हे काय आहेत? जे आहेत. मला सांगा बरं मित्रांनो, मी सी चा सर्कल जे आहे, काही सी हे काय जे आहे, तर मला सांगा बरं मित्रांनो, हा जे चा भाग मी काही भागाचा इतका दाखवतो. जर सपोज मी समजा याला इथपर्यंत वाढवला असतो तरी माझं ते चुकलं नसतं मित्रांनो. का? तर ते आता पुढे मी सांगतो. आता पहा हे काय आहे? तर जे आहे, म्हणजेच काही सी हे जे आहे, म्हणजे इतका भाग समजा सी चा काय आहे? जे आहे, म्हणजेच काही सी हे जे आहे, तसंच काही जे हे सी आहे. आता मला सांगा बरं, असं कुठे विधान आहे का की एकही एम हा जे नाही किंवा एकही जे हा एम नाही? म्हणजेच या दोघांमधला संबंध स्पष्टपणे इथं दाखवलेला आहे का? तर नाही मित्रांनो. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की काही एम हे जे आहे किंवा काही जे हे एम आहेत, हे आपण सांगणं हे निश्चितपणे आपण सांगू शकत नाही मित्रांनो. काही एम हे जे आहेत किंवा काही जे हे एम आहेत,
हे निश्चितपणे आपण सांगू शकत नाही, किंवा एकही यम हा जे नाही किंवा एकही जे हा यम नाही हे पण आपण निश्चित असं सांगू शकत नाही मित्रांनो. मी आताच सांगितलं तुम्हाला की या जे ची आकृती जी आहे ना मी इथून इथपर्यंत काढली असते ना तर ती बरोबर असते मित्रांनो. हे लक्षात घ्या, आपोआप सीचा भाग हा पण सीचाच भाग आहे. इथपर्यंत हे सगळं गोल सीचंच आहे. म्हणजे या जेची आकृती मी थोडी अशी काढली असती ना तरी ते योग्य असतं मित्रांनो. आपोआप काही यमचा भाग सुद्धा जे मध्ये गेला असता आणि जेचा भाग सुद्धा यम मध्ये आला असता मित्रांनो. हे इथं लक्षात घ्या. म्हणजेच काय, असं का नाही केलं आपण, कारण की इथं विधान सुद्धा तसं नाहीये ना की काही यम सुद्धा जे आहेत म्हणून. इथं विधान पण तसं नाहीये, म्हणून आपण काय केलं, काही सी हे जे आहे का तर काही सीचाच म्हणजे सीचा भाग घेतला आपण आणि तिथं जे लिहिलं मित्रांनो. हे लक्षात घ्या. परंतु हे यम आणि हा जे हा भाऊ आहे का शत्रू आहे ते आपण सांगू शकत नाही. म्हणजे ते अनिश्चित आहे आणि जे अनिश्चित असते ते चुकीचं असते. ते विधान सांगा, जे अनिश्चित निष्कर्ष असतो ते अनिश्चित आहे मित्रांनो, आणि जे अनिश्चित निष्कर्ष असतो तो कधीही चूक म्हणून सांगायचा मित्रांनो. आता मला सांगा, इथे जर मी म्हटलं काही यम हे जे आहे तर आपण असं स्पष्ट सांगू शकत नाही की काही यम हे जे आहेत म्हणून. हा, काही यम हे जे असण्याची शक्यता आहे, परंतु काय असं आपण ठासून म्हणू शकत नाही. म्हणजे ते अनिश्चित आहे म्हणून तो निष्कर्ष चुकीचा राहील. त्याच्यानंतर काही जे हे यम आहेत असं पण आपण ठामपणे म्हणू शकत नाही. काही जे हे यम आहेत असं पण आपण स्पष्टपणे ठामपणे सांगू शकत नाही, कारण की काही जे हे यम असण्याची शक्यता आहे हे बरोबर नाही, परंतु काही जे हे यम आहेत असं म्हणणं आपलं योग्य राहणार नाही. कारण आपण निश्चितपणे सांगू शकत नाही की हे भाऊभाऊ आहेत, यम आणि जे भाऊभाऊ आहेत का शत्रू आहेत हे निश्चित आहे. आणि याच्यावरच आता आपल्याला विचारलं जाईल. पहा तुम्ही आता त्याच्यावर विचारलं की नाही. पहा निष्कर्ष, कोणताही जे हा यम नाही. पहा आता मला सांगा, कोणताही जे, आता जेचा आता तुम्ही म्हणशाल सर इथून इतका भाग होता आणि यमचा इकडे आहे, त्याचा याचा काही संबंधच नाही. ते आपण एमपीएससीच्या याच्यामध्ये प्रश्नामध्ये घेतलं होतं. परंतु मित्रांनो एक लक्षात ठेवा, टीसीएस पॅटर्न नुसार ते काय म्हणताय की बाबा हा जेचा सर्कल जर मी असा काढला असता तर तो योग्य नसता का? हो योग्य असता. तो सीचाच भाग आहे ना हा, पण याच्यात पण घुसवला असता आपण जेचा भाग, आणि मग झालं असतं की काही जे हे सी आहे किंवा काही सी हे जे आहे, काही सी हे जे आहे, झालं असतं. बरोबर आहे की नाही? मग आपण कसं काय म्हणू शकतो, आपण ठामपणे कसं काय म्हणू शकतो की कोणताही जे हा यम नाही? बरोबर आहे की नाही? असं ठामपणे आपण म्हणू शकत नाही. म्हणजेच हे अनिश्चित आहे. हे अनिश्चित आहे सांगणं, आणि जे अनिश्चित असते त्याला डायरेक्ट कट करा, कट म्हणा. त्याच्यानंतर पहा, सर्व जे हे यम आहेत, सर्व जे हे यम आहेत म्हटले. मला सांगा, सर्वच्या सर्व जे हे यम आहेत किंवा सर्व यम हे जे आहेत हे पण सांगणं मित्रांनो, मला सांगा हे पण सांगणं निश्चित होणार नाही मित्रांनो. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. कारण की सर्व जे हे यम आहेत असं होऊ शकत नाही. कारण मी आकृती काढली असती तर असा इथून इतका मी भाग घेतला असता माझी आकृती बरोबर असते. म्हणजे काही जे हे यम असते, सर्व जे हे यम नाही मित्रांनो, आणि हे निश्चित नाही पण, म्हणून हे अनिश्चित आहे हे पण. आणि त्याच्यामुळं जे अनिश्चित असते या दोघांचा संबंधच अनिश्चित मध्ये आहे, म्हणून जे अनिश्चित आहे हे निष्कर्ष, आणि जे अनिश्चित असते ते रॉंग आहे मित्रांनो. सर्व जे हे यम आहेत हे म्हणणं चुकीचं आहे. त्याच्यानंतर पहा, काही जे हे सी आहेत, मला सांगा इथंच दिलं होतं ना काही सी हे जे आहे तर आपोआपच काही जे हे सी होतीलच ना. मला सांगा हे सी चा एवढा मोठा भाग, त्याच्यातला एवढा भाग काही सी हे जे आहे, तर मग काही जे चा भाग सी मध्ये सुद्धा इथून गेला की नाही? पहा म्हणजे काही जे हे सी आहे हे निष्कर्ष बरोबर आहे मित्रांनो. म्हणजे आपला एकच निष्कर्ष बरोबर आहे मित्रांनो, 3 नंबरचा. आणि फक्त 3 कुठे पहा बरं, इथं पहा 1 नंबरच आहे, फक्त 3 योग्य, हा पर्याय आपला योग्य असेल मित्रांनो. इथे पहा मित्रांनो काय म्हटलंय, सर्व जे हे टी आहेत. चला तर सर्व जे हे सर्वच्या सर्व जे हे काय आहे? टी आहे, हे टी आहेत. त्याच्यानंतर काय म्हटले, काही टी हे यस आहेत. या टीचे काही भाग काय आहे? हा यस आहे. त्यानंतर काय म्हटले, कोणताही यस हा के नाही. इथे शुअर दिले बघा की हा कोणताही यस हा के नाही, म्हणजे हा इथं काढू शकतो आपण सेपरेट. हे लक्षात घ्या, या दोघांमध्ये शुअरिटी आहे की कोणताही यस हा के नाही आणि कोणताही के हा यस नाही. परंतु ह्या जे मध्ये
आणि ह्या केमध्ये किंवा ह्या टीमध्ये आणि केमध्ये संबंध सांगणे हे निश्चित आपल्याला संबंध सांगता येणार नाही, कारण ते अनिश्चित आहे. कारण की हा के कोणताही यस हा के नाही, तर याच्यामध्ये सुद्धा के असू शकतो, याच्या बाजूला सुद्धा के असू शकतो, या जेमध्ये सुद्धा के असू शकतो. म्हणून या जेमध्ये आणि केमध्ये आणि ह्या टीमध्ये आणि केमध्ये आपल्याला संबंध सांगता येणार नाही निश्चितपणे. ते शक्य आहे. काही जे हे के असण्याची शक्यता आहे, काही के हे जे असण्याची शक्यता आहे, काही टी हे के असण्याची शक्यता आहे, काही के हे टी असण्याची शक्यता आहे. कारण ती आकृती जर मी इकडे काढली असती, याच्या मदत काढली असती, असं कुठं म्हटले? हां, काय म्हटलं होतं की फक्त कोणताही यस हा के नाही पाहिजे, म्हणजे यस पासून के लांब पाहिजे बस. म्हणजे या दोघांची दुश्मनी आहे, शत्रुत्व आहे, हे निश्चितपणे आपण सांगू शकतो यसचं आणि केचं. परंतु टीचं आणि केचं किंवा जेचं आणि केचं किंवा केचं आणि टीचं, केचं आणि जेचं यांच्यामध्ये दुश्मनी आहे का भाऊबंदकी आहे हे आपण सांगू शकत नाही निश्चितपणे. म्हणजेच यांच्या दोघांमधला संबंध सांगणे, या जेमधला आणि केमधला किंवा टीमधला आणि केमधला संबंध सांगणे हे अनिश्चित आहे. मग निश्चित कोणतं आहे? फक्त की यसमधला आणि केमधला संबंध सांगणे हे कन्फर्म आहे की कोणताही यस हा के नाही, म्हणजे ते शत्रूच आहेत, आणि कोणताही के हा यस नाही. इथंच फक्त सांगू शकतो. आता पहा, आपण निष्कर्ष पाहूया. निष्कर्ष पहा, कोणताही यस हा जे नाही. मला सांगा, कोणताही यस हा जे नाही असं आपण स्पष्टपणे म्हणू शकत नाही. कारण की हीच जर आकृती मी थोडी अशी केली असती तर आपोआप ते काय झालं असतं की काही टी हे यस आहेत, म्हणजेच काही टी हे यस आहे झालं असतं. म्हणजे त्याचा अर्थ आहे जेचाही काही भाग असा जाऊ शकला असता. म्हणजे आपण ठामपणे म्हणू शकत नाही इथं की कोणताही यस हा जे नाही. म्हणजेच हे अनिश्चित आहे मित्रांनो, हे स्पष्ट सांगता येत नाही, अनिश्चित आहे, आणि अनिश्चित असते ते चुकीचं असते. चला मग त्याच्यानंतर दुसरा निष्कर्ष पहा, काही जे हे के नाही म्हटले. आता पहा, काही जे हे के नाही. मला सांगा, मी काय सांगितलं तुम्हाला, जे मधला आणि के मधला संबंध सांगणे हे अनिश्चित आहे, सांगताच येत नाही. स्पष्टपणे आपण म्हणूच शकत नाही की काही जे हे के नाहीत किंवा काही जे हे के आहेत, हे स्पष्ट सांगता येतच नाही. म्हणून इथं लक्षात घ्या की काही जे हे के नाहीत, म्हणजेच काही जे हे के नाहीत आणि काही के हे जे नाहीत हे आपण स्पष्टपणे सांगू शकत नाही, ते अनिश्चित असते. म्हणजे हे सुद्धा अनिश्चित आहे, आणि जे अनिश्चित असतंय ते चुकीचं म्हणा. त्याच्यानंतर पहा, कोणताही के हा यस नाही. यस, कोणताही के हा यस नाही, स्पष्ट आहे. कोणताही के हा यस नाही, कोणताही यस हा के नाही. इथं स्पष्टच होतं विधानामध्येच आपल्या की कोणताही यस हा के नाही, म्हणजेच कोणताही के हा यस नाही. म्हणजेच हे निष्कर्ष आपला बरोबर आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पहा, कोणताही के हा जे नाही. मला सांगा, कोणताही के म्हणजे के हा जे नाही. मी काय म्हटलं तुम्हाला, जे आणि के मधला आणि के आणि जे मधला हे संबंध सांगताच येत नाही स्पष्टपणे, ते अनिश्चित आहे. कारण हाच जर के जर मी इथं काढला असता असा आणि किंवा याच्या मधामध काढला असता, फक्त एवढंच दाखवायचं होतं की मला कोणताही यस हा के नाही, यसपासून लांब काढला असता तरी चाललं असतं, ते बरोबर असतं. म्हणून स्पष्टपणे असं सांगता येत नाही मित्रांनो. त्याच्यामुळं आपण काय म्हणायचं की कोणताही के हा जे नाही हे अनिश्चित आहे सांगणं, आणि जे अनिश्चित असतंय ते डायरेक्ट चूक म्हणायचं, डायरेक्ट चूक म्हणायचं. म्हणजेच आपला एकच निष्कर्ष बरोबर येतो, तिसरा, की कोणताही के हा यस नाही. आणि केवळ 3 कुठे पहा, इथं केवळ 3 योग्य हा आपला पर्याय बरोबर राहील मित्रांनो.